हसनाबाद मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका. 2 हायवा आणि 48,50,000चा मुद्देमाल जप्त. जालना जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 हायवा 10 ब्रास वाळू असा एकूण 48,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू तसेच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांना गुप्त बातमीदारामार्फत भोकरदन हसनाबाद मार्गावर अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली. वाळूने भरलेले 2 हायवा भोकरदनकडून हसनाबादच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी वाहनांना थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर चालकांनी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांना ताब्यात घेतलं. तपासणी दरम्यान दोन्ही हायवा वाहनांमध्ये प्रत्येकी सुमारे 5 ब्रास वाळू असल्याचे आढळून आलं. दोन्ही वाहनांसह वाळू असा एकूण 48,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी संदीप मनोहर काळे आणि यकीन जमील शेख यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड, प्रताप सुंदडे, सोमशेखर सुरवसे तसेच हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चौधरी यांनी संयुक्तपणे केली.